हे बघितलं दुतोंडी सरकार नाही म्हणून मी म्हटलं की राजा उदार झाला आणि हातात काय दिलं म्हणा मी नाही काय बोललेलो लोक म्हणतात हातात टरबूज दिलं म्हणजे जेव्हा आपलं सरकार आपत्ती नैसर्गिक आपत्ती ती कोणाच्या हातामध्ये नसते पण आपत्ती आल्यानंतर जसं मी टीव्हीवरती पाहिलं की आपलं ओमदा आणि सगळे शिवसैनिक त्या पुरामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता झोकून देऊन सर्व नागरिकांना मदत करत होते मी त्याला फोन केला ओमदादाला म्हटलं अरे काय चाललंय तुझं तुला साहेब काय एवढी सगळी लोक संकटात आहे मी कसं काय थांबू आणि त्यांनी झोकून दिलं होतं पुरामध्ये मग त्याच्यानंतर काही जण दाढी खाजवत आले कोण काय डोकं खाजवत आले आणि स्वतःचे फोटो लावून मदत करण्याचं ढोंग केलं आपली मागणी जी मी काही केली आणि लावून धरली ती माझ्या मनातली मागणी नाही मी तुमच्याशी मागणी आहे की शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये मिळालेच पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसांचंच तर मी तुम्हाला स्टेटमेंट दाखवलं की सरकार आपला हरिभाऊ आता असेल माझा हरी तसंच झालं तो देईल घरच्या घरी तुम्ही दिली मत निवडून दिलं त्यांना सरकार आल्यानंतर शेतकऱ्याचा 7-12 करू कोरा 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 आता कुठे गेले ते आणि आता जेव्हा त्यांना आपण विचारतोय अरे म्हणजे गेल्या आठवड्यात मला बरं वाटलं की कोणीतरी उतरलं होतं रस्त्यावरती शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे बरं वाटलं ठीक आहे प्रत्येक वेळेला काय आपणच उडी मारली अशातलं पाहिजे अशातला भाग नाही शेतकऱ्यांसाठी जो कोणी त्यांच्यासाठी लढत असेल आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे चला शेतकऱ्यासाठी लढा एक तर तुम्ही आमच्या बरोबर या नाही तर आपण सगळे एक मिळून शेतकऱ्यासाठी लढूया आंदोलन उभं केलं शेतकरी रस्त्यावरती आला मग काय त्यांचं काय साठलोट झालं असेल नसेल कल्पना नाही मला मी काय आरोप नाही करत पण एकदम आपल्या मुख्यमंत्र्यांनी कधीचा मुहूर्त काढला पुढच्या जूनचा 26 जून आता 25 सालचा नोव्हेंबर सुरू झालेला आहे अजून नोव्हेंबर ते जून किती येते मोजा जगायचं कसं एक खरीपचा हंगाम तर गेला रब्बीसाठी तुम्हाला कर्ज खरीपच्या आता डोक्यावरती किती कर्ज आहे तुमच्या साधारणतः नाही रब्बी खरीपाचं अधिक कर्ज त्याच्यानंतर रब्बीचं कर्ज आधी त्याच्यामध्ये जमीन वाहून म्हणजे अनेक शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की तुम्ही येऊ द्या नंतर पण पहिली माझी जी जमीन वाहून गेले खरडून गेले त्या जमिनीसाठी मला माती द्या पहिला माती द्या वगैरे बाकीच्या गोष्टी आल्या आणि ह्या जर का मी गोष्टी बोललो तर माझ्यावरती टीका केली जाते की उद्धव ठाकरे हे म्हणे नुसते टोमणे मारतात उद्धव ठाकरे विकासावरती बोलल्याचं दाखवा साक्षीने या चॅनलच्या समोर सांगतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जसं बोलले तसं वागले तसं दाखवा आणि 2,000 रुपये मिळवा माझं आव्हान आहे त्यांना जसं मुख्यमंत्री बोलले त्यांनी कर्ज शेतकऱ्याचं काय 7-12 करू कोरा 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 करा कोरा आणि 2,000 रुपये मिळवा हा ओला दुष्काळ मी असताना सांगत होते ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आता म्हणतात ओला दुष्काळी संज्ञाच नाही मग आता चालेल करा ना जाहीर करा तसं वागा आणि 2,000 रुपये मिळवा पण शेतकरी मेला तरी चालेल मगाशच्या भाषणात सुद्धा मी तेच बोललो आता जो ओमदादांनी जो एक मुद्दा मांडला फार महत्वाचा आहे विकासाचं बोला म्हणजे काय की यांच्या कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरा म्हणजे आज सुद्धा इकडे अलीकडे पलीकडनं तो शक्तीपीठाचा महामार्ग जातोय विरोध आहे त्याला शेतकऱ्यांचा अनेक सुपीक शेतकऱ्यांच्या सुपीक म्हणजे शेतकरी मेला तरी चालेल पण माझ्या मित्राचा खिसा भरला पाहिजे आणि मग त्याच्यासाठी जर काय माल मसाला लागतो अदानीच्या सिमेंटच्या पोत्याचा दाम त्याला हमी भाव देता का तुम्ही तो जो म्हणेल तो भाव आणि माझा शेतकरी जो काबाड कष्ट करतो स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आता ही ताई जी बोलल्या दोघी ताई ज्या बोलल्या ते फार महत्वाचं आहे या मुलींचं आयुष्य काय तुम्ही काय बघताय त्यांच्यामध्ये कसं जगणार त्या कसं शिक्षण पूर्ण करणार ठीक आहे एका ताईच्या शिक्षणाची आम्ही जबाबदारी घेतली बाकीच्यांचं काय कोण जबाबदारी घेणार ज्याप्रमाणे तुमच्या लक्षात असेल की मोदींनी किती 2015-16 साली नोटबंदी केली होती बरोबर ना त्यावेळेस सगळ्या ताई लोकांनी तुम्ही ज्या काय तुमच्या ठेवणीतले पैसे असतात तुम्हाला रांगेत उभे करून भरायला लागले होते ना तुम्ही एक घरासाठी काढून ठेवता की ऐन वेळेला जर का लागले तर हे पैसे असू दे नाही नोटबंदी कोणी नोटा ठेवायच्या नाहीत मग आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय
की जसं मोदी सरकारने नोटबंदी केली होती तशी तुम्ही भाजप सरकारची मतबंदी करणार आहात की नाही? आता मतबंदी करणार आता नुसतं तुम्ही रडून किंवा आता ताई दुसरं ताई तुम्ही बोललात ना आत्महत्या करण्याशिवाय कशाला आत्महत्या करायची? ज्याने तुम्हाला फसवलंय तो तुमच्या ओढावरती नाचतोय, सगळीकडे बिनदिक्तपणाने फिरतोय. आता नगरपालिका महापालिका वगैरेच्या निवडणुकीमध्ये आणखीन काहीतरी तुम्हाला भूलथापा देणार आणि परत तुम्ही त्याला मतदान करणार. कर्जमुक्ती कधी करणार? आम्ही करणार आहोत जून मध्ये. मग तुम्ही काय म्हणणार? अरे बाबा जून मध्ये कर्जमुक्ती होणार आहे, मग राहू दे ना, आहे ते बरं आहे. जेव्हा हे त्यांनी जे भाषण केलं की आमचं सरकार आलं म्हणजे भाजप सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमुक्ती करू, तेव्हा तुम्हाला अशी काही पसंती दिली होती का? तुम्ही या तारखेला नाही तर तुमच्या सोयीप्रमाणे मतदान करा? नाही, एक तारीख ठरवली, या मतदान करा, त्याच्यानंतर आम्ही कर्जमुक्ती करतो. तुम्ही केलं मतदान, पण मतदान केल्यानंतर आता जेव्हा विचारतायत तेव्हा आता ते पंचा काढून बसतात, योग्य वेळेला आम्ही तुमचं कर्ज माफ करू. ती योग्य वेळ येणार कधी? जर माझा शेतकरी आज मरत असेल तर तो मरत असताना आधार नाही देणार, तर तो मेल्यानंतर तुमचं सगळं घेऊन गेला, अँब्युलन्स करायचं काय, चाटायचं काय, त्याच अँब्युलन्समध्ये तुम्हाला घालून परत पाठवावं लागेल आम्हाला. ज्या वेळेला जखम होते किंवा ज्या वेळेला आजार होतो तेव्हाच इलाज करावा लागतो, नाहीतर जून मध्ये कशाला करताय? म्हणून आम्ही या सरकारला आपण जे दगाबाज म्हणतो ते एवढ्यासाठी म्हणतोय. मोदीजी म्हणाले होते की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार. किती शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झाले मला सांगा? आणि त्यावेळेला एका चॅनलने दाखवलं होतं. म्हणजे आज मी जसं तुमच्याशी प्रत्यक्ष येऊन बोलतोय तसं पंतप्रधानांनी एक कार्यक्रम आज सुद्धा करत असतील, मी काय बघत नाही त्यांचा कार्यक्रम, मन की बात सुद्धा अजूनही चालू असेल किंवा नसेल कल्पना नाही, पण एक कार्यक्रम केला गेला होता आणि त्याच्यात एक आदिवासी महिला टीव्हीवरती दाखवली. असं सगळ्या महिलांना बोलवलं आणि एका आदिवासी महिलेने सांगितलं, मोदीजींनी विचारलं की अरे बहीण सगळी माता बैठी या, बहिणी बैठी आहे, किती लोकांचं उत्पन्न दुप्पट झालंय? एका महिलेने हात वर केला. मग त्याच्यासमोर टीव्ही कॅमेरा नेला, माईक नेला आणि विचारलं त्यांना, तर तिने सांगितलं माझी डाळिंबाची बाग आहे, अमुक साली माझं उत्पन्न होतं, अमुक आता तुम्ही आल्यानंतर माझं उत्पन्न दुप्पट झालंय. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आणि आपल्याला सुद्धा काय वाटलं, अरे महिला आहे त्यातून आदिवासी आहे, ही खोटं कशाला बोलेल? हे एका चॅनलने काय केलं, मला वाटतं पुण्यप्रसून वाजपेयी त्या चॅनलचं, ते चॅनल नंतर बंद झालं. त्यांनी पाठपुरावा केला की अरे खरंच कौतुकाची गोष्ट आहे. मग त्यांनी तो मागोवा घेतला, त्या महिलेचा शोध घेतला, ती महिला ज्या गावात होती त्या गावामध्ये त्याची टीम पाठवली आणि वस्तुस्थिती अशी होती की त्या महिलेची बागच नव्हती. एवढंच नाही, गावकऱ्यांशी विचारलं की दादा तुमचं काय. मग त्या गावकऱ्यांनी सांगितलं की काही दिवसापूर्वी एक केंद्राची टीम आमच्या गावात आली आणि त्यांनी आम्हाला शिकवलं. त्यांनी आम्हाला विचारलं की आपको प्रधानमंत्री से बात करनी है. आता तुम्हाला जर का विचारलं तर तुम्ही काय सांगणार? हाँ करनी है. मग अगर बात करनी है तो कुछ तो थोडी ट्रेनिंग करनी पडेगी, दे दो ट्रेनिंग. मग त्यांना शिकवलं की प्रधानमंत्री असं तुम्हाला विचारायचं. म्हणजे जसं प्रधानमंत्री ते त्यांचं काय असतं ते टेलिप्रॉम्प्टर ठेवून भाषण करतात, तसं या माझ्या ट्रेनिंग देऊन तिकडे बोलायला लावलं. देश बघितलं गेलं आणि देशात वाटलं, काय सगळ्यांना वाटलं की खरोखर आदिवासी महिलेचं उत्पन्न दुप्पट झालंय, तिचं झालंय, उद्या आपलं पण होईल, आपण आज यानं मत द्यायला पाहिजे. हा सगळा भ्रमाचा भोपळा आहे. खरं यांचं दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत. म्हणून आता या ताईने जे काय सांगितलं की निवडणूक आल्यानंतर 500 रुपयांनी मत नाही विकत घेत, तुमचं आयुष्य विकत घेतात. आणि नुसतं विकत घेत नाही, तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात. आज समजा केलं असेल मतदान, आपण तर ती मत चोरी सुद्धा उघड केली. हे लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकारच नाहीये, हे मत चोरी करून निवडून आलेलं सरकार आहे, चोरलेलं सरकार आहे. आणि तिकडे राहुल गांधींनी मत चोरी उघड केले, आपल्याकडे आदित्यने ती उघड केलेली आहे. आता ही मतचोरी उघड केल्यानंतर मग काय करायचं? अंगलट आलं. मग त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम लावायला बघतात. एवढे नीच माणसं आहेत. आपली मागणी काय की ज्यांची दुबार नावं असतील, जे बोगस मतदार असतील, आपण कुठे जातपात धर्म म्हटले, जे बोगस असतील त्यांना वगळा, याच्यात कुठे जातपात धर्म आहे? पण त्याच्यात सुद्धा हे धर्म आणतायत. म्हणजे आपल्याला एक हिंदू मुस्लिम म्हणून मारामाऱ्या लावायच्या, खून खराबा करायचा, हिंदूंमध्ये मराठी अमराठी करायचं,
मराठीमध्ये परत मराठा करायचं, म्हणजे तुम्ही आम्ही सतत भांडत राहायचं आणि यांचे सगळे चेले चपाटे मुलं बाळ हे जमिनी ढापून जमिनी लाटून स्वस्तात फुकटात जमिनी घेऊन यांचे बंगले इमले हे शेतकऱ्याच्या उरावती बांधणार. काय जातोय कुठे आपण, कोणत्या दिशेला चाललेलो आहोत? ठीक आहे, आम्ही सगळे माझं कौतुक केलं, माजी मुख्यमंत्री कुटुंब प्रमुख आहे, पण माझ्या हातात जेवढे ते मी करणार, ते काही मी सोडत नाही. पण हे सगळं आम्ही जे करतोय तुमच्यासाठी करतोय. आणि ताई आता तुम्ही जे बोललात की आमच्यासाठी काहीतरी करा, काय म्हणजे काय करू आम्ही सांगा बरं? आम्ही मोर्चे काढू, आम्ही आंदोलन करू, चक्का जाम करू, सरकारला सोडू की पडू करू, पण तुमच्यामध्ये हिंमत पाहिजे. आम्ही तुमची साथ द्यायला आलोय, तुम्ही आमच्या सोबत राहणार की नाही? मी निवडणुका नाहीये, मी निवडणुकीचं मत मागायला आलेलं नाहीये. मी पॅकेजचा फोलपणा कसा आहे, कारण परत तेच आहे. ज्या आदिवासी महिलेची गोष्ट तुम्हाला सांगितली तसंच टीव्ही चॅनेलवरनं मुख्यमंत्री जाहीर करणारे आकडे हे जगासमोर जातात. आणि ते जगासमोर गेल्यानंतर मला काय, मी मुंबईत राहतो, आणखीन कोण पुण्याला राहतं, आणखीन कोण छत्रपती संभाजीनगरला राहतं, कोण ठाण्याला राहतं, कोण कुठे राहतं. आम्हाला घर बसल्या असं वाटतं की खरोखर मुख्यमंत्री हा मोठा उदार माणूस आहे आणि तो शेतकऱ्यांना मदत करतोय. प्रत्यक्ष काय होतंय ते बघायला, आणि म्हणून हे टीव्ही चॅनेल वगैरे सगळे आलेत, त्यांना मी धन्यवाद देतोय की तुम्ही जे खरं आहे ते लोकांसमोर आणताय. ही वस्तुस्थिती आहे. कोणाला पीक विम्याचे पैसे मिळाले नाही, बरोबर आहे. जमिनीचा मोबदला काय, नुकसान भरपाई मिळाले नाही. एक तर पीक विम्याचे पैसे मिळणार कसे मला सांगा? कारण जे ट्रिगर होते तेच काढून टाकले. ते ट्रिगर काढल्यानंतर किती मिळाले? 300 रुपये. आणि किती मिळायला पाहिजे होते? मग आता दुसरं 6,000 भरले आणि 300. अरे तुम्हाला 300 रुपये म्हणजे खूप मिळाले. अरे ताई, तरी 300 रुपये खूप मिळाले. हे बघा, हे मी आणले नाही, याला 6 रुपये मिळाले. तर 300 रुपये म्हणजे तुम्ही श्रीमंत झाले. हा, तुम्ही लाडका भाऊ दिसताय सरकारचे. ही काय थट्टा चालली का रे? हा, चेष्टा चालले. तुम्ही निवडणुका आल्यानंतर आता मी तुमच्यासोबत फिरतोय. काल परवाकडे मुख्यमंत्री आले, पण जो मुख्यमंत्री स्वतःचं राज्य, राज्यातलं संकट, शेतकरी संकटात असताना, घरातला शेतकरी संकटात असताना दुनियादारी करतो, बिहारमध्ये जातो प्रचाराला, बिहारमध्ये प्रचाराला जातात, पण शेतकऱ्याला दिलेलं पॅकेज मिळते की नाही बघायला का नाही बांधावर? म्हणून मी जे मागाशी म्हटलं, कारण मी आता जे काय फिरतोय प्रतिक्रिया एकच, या निमित्ताने का होईना उद्धव ठाकरे घराबाहेर पडले. अरे पण माझं घर जर का आक्रोश करते, माझा शेतकरी दादा इकडे संकटात सापडलाय, मग मी मुख्यमंत्र्यासारखी दुनियादारी करू? अरे घर बघ ना, पहिला घर सांभाळ. एक तरी मंत्री तुमच्याकडे आले हे काम? कृषी मंत्र्यांचं आहे, अर्थमंत्र्यांचं आहे, पण हे सगळे निरर्थक, कोणी तुमच्या काही कामाचे नाहीये. जे काय आहे हे सगळं लोकांसमोर मी मांडण्यास जर काही मिळालं असेल आणि तुम्ही जर का खरंच खुश आणि आनंदी असाल तर तुम्ही सांगा, तुमची आम्हाला काही गरज नाही, आम्ही खुश आहोत, घड्याची आवश्यकता नाही, मी जातो घरी परत. पण बहिणीला सुद्धा तेच सांगतोय, लाडकी बहीण करून आई निवडणुकीच्या तोंडावरती 1500 रुपये टाकले तुमच्या अकाउंटमध्ये. बघितले काय? चेक केलं कोणी? नाही. 1500 रुपये का? मतं पाहिजे होती. बिहारमध्ये पंतप्रधान जातात. या गेल्या 2-3 महिन्यामध्ये 2 वेळा मला वाटतं पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येऊन गेले. मेट्रोची उद्घाटन केली, चहाच्या टपरीचं उद्घाटन केलं, पानाच्या दुकानाचं उद्घाटन केलं. हा, असंच केलं. कुठे सलूनचं उद्घाटन केलं. पंतप्रधान येतात स्वतः. पण शेतकऱ्याबद्दल कधी एक अवाक्षराने विचारणा केली? मुख्यमंत्र्यांकडे बोलून विचारलं की कैसा है तुम, आपके महाराष्ट्र में क्या स्थिति है, जो किसान है उनकी स्थिति कैसी है, कुछ जरूरत है? पण बिहारमध्ये निवडणुका म्हटल्यानंतर तिथे कोणी न मागता, कोणती समिती न नेमता, कोणताही अभ्यास न करता तिथे जवळपास 75 लाख महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये टाकले पंतप्रधानांनी. 10,000 रुपये. मग तुम्ही मला पंतप्रधानांना विचारायचंय, विषय इथला असला नसला तरी देशाचा आहे, की मोदीजी तुम्ही बिहारचे पंतप्रधान आहात का हिंदुस्थानचे पंतप्रधान आहात? आणि हिंदुस्थानचे पंतप्रधान असाल
तर मग काश्मीर ते कन्याकुमारी प्रत्येक माझ्या माता भगिनीच्या खात्यामध्ये तुमच्या पंतप्रधान जे पीएम केअर फंडातले जे पैसे साठवलेत त्यातले 10,000 रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये टाका. पण दुसरा एक माझा प्रश्न आहे, जसं कर्ज माफ करू बोलले होते तसंच लाडक्या बहिणींना ते बोलले होते की आम्ही 1500 आम्ही 20 रुपये घेऊ. आता माझ्या बहिणींना मला 2100 रुपये पाहिजे. 2100 रुपये हे दर महिन्याला मिळालेच पाहिजे. बहिणीनं तुम्ही आता त्यांना जाब विचारा. आणि हे काही तुम्हाला भीक नाही देत आहेत, मतांसाठी देत आहेत. आज 1500 रुपये घेऊन तुमच्या घराघरामध्ये भांडणं लावत आहेत. ज्या ओमदादांनी सांगितले की कुटुंबातल्या 2 महिलांना आता फक्त त्या पात्र ठरतील आणि त्या पात्र कोणत्या ठरवायच्या ती जबाबदारी कुटुंब प्रमुखावर, म्हणजे आग कोणात लावणार कुटुंब प्रमुख आणि कुटुंबामध्ये, हे आपले नामाने राहिले. हे सगळं तोडा फोडा आणि राज्य करा असं हे पूर्ण सत्यानाश करणारं सरकार आहे. आम्ही तर काय सोडणार नाही त्यांना. ते जोपर्यंत कर्जमाफी करत नाहीत, ते जोपर्यंत 50,000 रुपये हेक्टरी देत नाहीत, दुभती जनावरं वाहून गेलेत, कोंबड्या गेलेत, रस्ते गेलेत, जमीन गेलेत, सगळंच गेलेलं आहे, हे जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत, राहणार आणि यापुढे सुद्धा राहणार. पण मी एक तुम्हाला जे सांगितले ते तुम्हाला जर तर सरकारला आपण वटणीवर आणू, नाहीतर या सभा अशा बैठका होतील, सभा होतील, मोर्चे होतील, आम्ही विधिमंडळ सुद्धा दणाणून सोडू. पण आता ज्या काही निवडणुका येतील कोणत्याही येऊ देत, तुम्हाला गावामध्ये एक निर्णय घ्यावा लागेल. एक तर तुम्हाला शेतकरी म्हणून एकवटावं लागेल. ठेवा सगळे पक्ष, जात पात, धर्म बाजूला ठेवा आणि शेतकरी म्हणून एकत्र या आणि गावागावात तुम्ही निर्णय घ्या. जसं ते तुम्हाला म्हणाले होते कर्ज माफी देऊ, आता म्हणतात योग्य वेळी करू. त्यांना सांगा जोपर्यंत कर्ज महायुतीला मत नाही. मत मागायला आलात ठीक आहे, आम्ही तुम्हाला योग्य वेळेला मत देऊ. तुम्ही ज्या तारखेला सांगता त्या तारखेला देणार नाही. पहिला आमची कर्जमुक्ती करा, पीक विम्याचे पैसे द्या, हेक्टरी 50,000 रुपये द्या, वाहून गेलेल्या जमिनीसाठी द्या, जनावरं द्या, सगळं जे काय आहे पहिला आमच्या जे पीक हाताशी लागले त्याला हमी भाव द्या आणि मग आम्ही करत मत मागण्यासाठी पाऊल ठेवायचं नाही. तर तुमची कर्जमाफी होईल, नाहीतर होणार नाही. आहे एवढी हिंमत तुमच्यात आहे? नाही हिंमत आहे की नाही अजून काय उत्तर येते नाही. ते गाव बंदी करा, काय करा, पण मतबंदी करा.